अमरावती शहर गुन्हे शाखेने अकोली परिसरात झालेल्या घरफोडीच्या प्रकरणातील 2 सराईत आरोपींना मध्य प्रदेश आणि गुजरात येथून अटक केली आहे। या कारवाईमुळे आयुक्तालय हद्दीतील एकूण 5 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। 8 नोव्हेंबर रोजी पंकज दखने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या बंद घरातून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 8,68,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला होता। यावरून पोलीस स्टेशन बडनेरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। राकेश बमनिया वय 27 वर्ष, राहणार खाडा फलिया बड़ी उटी कुंडलवासा अलीराजपुर मध्य प्रदेश, भवरसिंग बमनिया वय 33 वर्ष, राहणार खाडा फलिया बड़ी उटी कुंडलवासा अलीराजपुर मध्य प्रदेश अशी आरोपींची नावे आहेत। आरोपी सतत ठिकाणे बदलत असल्याने गुन्हे शाखेच्या पथकाने 5 दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर एका आरोपीला ग्राम फलिया येथील जंगलातून तर दुसऱ्या आरोपीला भावनगर गुजरात येथून ताब्यात घेतले। या आरोपींच्या कबुलीमुळे बडनेरा, गाडगेनगर, राजापेठ, वलगाव आणि भातकुली पोलीस स्टेशन मधील असे एकूण 5 गुन्हे उघडकीस आले आहेत। गुन्ह्यात वापरलेले 2 मोबाईल, चोरी केलेला 1 मोबाईल, चांदीची लक्ष्मीची मूर्ती, देवघरातील पितळी साहित्य, गुन्हा करतेवेळी वापरलेले अवजार आणि नगदी असा एकूण 62,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या गुन्ह्यातील इतर साथीदार फरार असून त्यापैकी रमेश चव्हाण या मुख्य आरोपीकडे सर्व मुद्देमाल असल्याची माहिती आहे। पोलीस त्यांच्या शोधात आहेत। सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त अरविंद सावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली आहे। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती।